तर मित्रांनो, सोशल मीडियावर जर टिकून राहायचं असेल, तुम्हाला जर 4 पैसे जर कमवायचे असतील खरंच, तर जे आहे ते रिॲलिटी दाखवा. कारण यूट्यूबला ते असं आता भरपूर हे झालं की बाबा जे लोक कॉपी करतात ना, म्हणजे ह्याचं गाणं उचलायचं, त्याचं तिकडे टाकायचं, हे काढे अकाउंट टाकायचं, हे सगळं बंद होणार. सगळं जे ते रिअल दाखवा. रिअल टिकून जर राहायचं असलं तर हा हे असं रिअल दाखवायचं. हे बघा, मी शेतकरी, मी डायरेक्ट रिअल दाखवतो. आपलं काम चालू आहे टाकाटक, कोणाचं एक नाही, कोणाचं दोन नाही, काय नाही, काय नाही. हे बघा, बिस्लरीचं पाणी पितो रानात, डायरेक्ट बिस्लरी. मालकाने 4 बिस्लरी आणून ठेवले तिथं थाटात ते बिहा. म्हणजे जे काय दाखवायचं आहे ना सोशल मीडियावर, रिअल दाखवा. रिअल, कारण रिअल कवा लय दिवस टिकणार. लय दिवस जोपर्यंत तुम्ही आहेत का तोपर्यंत रिअलच टिकणार. त्यामुळं रिअल दाखवा. काय आणि काय म्हणायचं मला ते अजून एक, काय करायचं तर करा, पैसे कमवा. पण पैसे कमवत असताना एवढं ध्यानात घ्या, काहीतरी स्वतःचं करा. लोकांपुढं हात पसरू नका, भीक मागायची बंद करा. काय करायचं करा, आपली कशी झक मारा तशी मारा. तुम्हाला आता डायरेक्ट बोलून दाखवतो आज, काय झक मारायची तर मारा, पण पैसे कमवा आणि स्वतःचं काहीतरी करा. हे आपलं कसं आहे, हे स्वतःचा कारभार आहे आपला. हे इथं कोणी मालक नाही आपला. माझा बाप सोडता कोणाचा गांडीत दम नाही म्हणाला की तू हे काम कर ते काम कर, म्हणणारच नाही कुणी. का? इथं स्वतः मी मालक आहे, माझा बाप माझा मालक आहे. आणि लोकांच्या हाताखाली, 10 लोकांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा बापाच्या हाताखाली केलेलं कवा बी चांगलंच आहे, कवा बी चांगलंच. रिॲलिटी वागायचं, रिॲलिटी. आता हे कपडे फाटलेत, फाटू द्या, काय हरकत नाही, पण रिअल आहे सगळं, हाय ते रिअल आहे आपल्यापाशी. हां, चला फॉलो करा.